नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जर बघितलं तर आळंदीमध्ये मस्तपैकी महाराष्ट्र दीपोत्सव हा सोहळा आज एकादशी निमित्त खूप सुंदर पद्धतीने साजरा होतोय. आणि विशेष म्हणजे 12, 13 आणि 14 या तारखेला आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आजच्या आळंदीचं या मस्तपैकी इंद्रायणी नदीच्या तीरी पवित्र तीरी आज खूप सुंदर असा सोहळा आज या ठिकाणी होतोय. आणि त्याचा पूर्ण आनंद आज या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने हे दिवे वगैरे या ठिकाणी लावले ते आणि प्रॉपर असं हे वातावरण आज या ठिकाणी आळंदी नगरमध्ये झालंय. तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता. खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा या ठिकाणी आपला होतोय आणि इकडे काहीतरी फंक्शन पण चालू आहे. आपण खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी खूप सारे भाविक भक्त या ठिकाणी आले. ते आळंदी नगरी पूर्ण दुमदुमजून निघाली आहे. चला तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओचा एन्जॉय करा. तर 1.5 वर्षाचं स्वस्तिक शेठ माझं बाळ आज या ठिकाणी या मस्त दीपोत्सव सोहळा पाहण्यासाठी आज आळंदी नगरमध्ये आलंय. विशेष म्हणजे आळंदी नगर परिषद आणि या ठिकाणी आळंदीचं हे जे काय वातावरण आहे ते तुम्ही बघू शकता खूप भारी पद्धतीने होतंय. आणि विशेष म्हणजे छोटस स्वस्तिक ज्ञानेश्वर महाराज की जय बघा म्हणजे दर्शन देते. कारण की संस्कृती ही आपोआप पुढे जात नसती, की आपण तिला पुढे घालवायचं असतं. आणि ही संस्कृती घालवायचं काम प्रत्येक पालकाचं आहे मित्रांनो. ती जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तर चला मित्रांनो, आजचा हा सोहळा एक्सप्लोर करूया. मित्रांनो, इंद्रायणीची आरती चालू झाली. आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी भाविक याचा आनंद घेताना दिसतात आपल्याला. बघा खूप सुंदर पद्धतीने दीपोत्सव पण चालू आहे आणि आरतीचा पूर्ण आनंद या ठिकाणी घेतला जातो. खूप भारी सोहळा आज इंद्रायणी नदीतील होतोय. तुम्ही जर बघितलं ना तर स्वस्तिक आणि आई आणि आदित्य इथं मस्त इंद्रायणी नदीच्या आरतीचा पूर्ण एन्जॉय करतात. म्हणजे ह्या खरं कॅप्चरिंग मोमेंट आहेत मित्रांनो. हे संस्कृती आपली, ही संस्कृती आपल्याला जपायची आहे. बघा महाराज की जय, महाराज की जय. मित्रांनो, आपण जर बघितलं तर अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाच्या अचूकतेने वाट पाहते तो क्षण म्हणजे महाराष्ट्र तेजोत्सव उत्सव या ठिकाणी आज आळंदी नगरमध्ये साजरा होतो. आणि विशेष म्हणजे आज एकादशीचा पवित्र दिवस आणि या पवित्र दिवसाला आपण बघू शकता की आळंदीचा जो इंद्रायणी नदी काठ आहे तो पूर्णपणे भक्तांनी दुमदुमून निघलाय. आणि पूर्णपणे आत्ताच थोड्या वेळापूर्वी इथे इंद्रायणी तीरी मस्तपैकी अशी आरती झाली. आणि हे बघा आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी
हे जे लाइटिंगचा जो काय तेजोमय उत्सव चालला आहे तो खूप सुंदर पद्धतीने चालू आहे आणि याचे काही रिफ्लेक्शन आहे ते आपल्या इंद्रायणी नदी तरी पण काही होत आहे, तुम्ही त्याचा आनंद घ्या. लहान मुलांना सांभाळणं किती अवघड होऊन जातं, तुम्ही जाऊन बघू शकता. बघा इतकं छोटंसं बाळ आहे पण ऍक्च्युली त्यांनी हा ड्रोनच आणि ऍक्च्युअली तो ड्रोनच पाहिजे म्हणतो. म्हणजे एक वडिलांकडे हट्ट करण्यासाठी मुलगा किती हट्टीपणा करू शकतो असं उदाहरण आहे मित्रांनो. ठिकाणी खूप सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि हे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आनंद घ्यायला आलोय. तर काही सांस्कृतिक कार्यक्रमांची थोडीशी छटा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार. इथे असा जनसमुदाय आमच्या समोर आज बसलेला आहे, त्यामुळे आम्ही आणि तुम्ही असे मिळून आज या कार्यक्रमामध्ये विठ्ठलमय होणार आहोत. ज्ञानोबा तुकाराम या गजरामध्ये, टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आणि विठ्ठल भक्तीच्या निस्सीम ओढीतून साकारलेला अद्वितीय असा एक अनुभव म्हणजेच आपली ही आज साकारली जाणारी कैवल्यवारी. ही केवळ संगीत मैफल नाही, तर ही आहे संतांच्या पाऊल खुणांवर चालत आळंदीच्या प्रस्थानापासून ते पंढरीच्या दर्शनापर्यंत प्रत्येक पाऊलात, प्रत्येक श्वासात, प्रत्येक नामात आपल्या सगळ्यांना विठ्ठलमय करणारी अशी कैवल्यवारी. जिथे आषाढ वारीचा प्रारंभ आत्म्याच्या कैवल्यापर्यंत नेऊन पोहोचतो अशी ही कैवल्यवारी. याच वर्षी 8 जुलैला पालखीचं प्रस्थान याच ठिकाणाहून होणार आहे. त्यामुळे जन्माला आल्यावरती एकदा तरी वारी करावी असं म्हणलं गेलंय ते काही वावगं नाही. त्यामुळे तेच पुण्य पदरात पाडण्यासाठी या कैवल्य वारीची सुरुवात करणार आहोत. तुम्ही आम्ही आजचा जो काही फंक्शन चाललंय या फंक्शन मध्ये मला या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने छोटे छोटे वाळकरी सापडले ते आणि हा संतांचा मेळा असतो मित्रांनो. कारण ही संस्कृती पुढे जाण्यासाठी ही शिकवणूक असते. मित्रांनो आज बघा महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी हे सगळे साधू संत छोटे छोटे महंत या ठिकाणी आले. ते आनंदी नगरमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या चरण स्पर्शामध्ये या ठिकाणी संस्कृती शिकायला आणि ही संस्कृती पुढे नेण्यासाठी बघा किती सुंदर पद्धतीने आपली वेशभूषा प्रदान केली आहे. वरती सदरा प्रॉपर खाली धोतर, म्हणजे ही खरी संस्कृती मित्रांनो. बघा आमच्याच्याने आम्हाला जे शक्य आहे ते स्वस्तिकला पण आम्ही घातलंय. पण कसं होतं थोडस ही संस्कृती जपणं इतकं सोपं नसतं. त्याचं आचरण करणं, त्याचं हे करणं या गोष्टी आता तुम्हालाच माहिती माझ्यापेक्षा आहे की नाही. कारण हे खूप स्ट्रगल लाईक असतं आणि या तरुण वयामध्ये हे सगळं होणं म्हणजे खरंच खूप स्ट्रगलच आहे. तुमच्याकडे बघून खरंच एक चेहऱ्यावरती प्रॉपर आनंद वाटतो आणि हाच आनंद खरंच आताच्या या नवीन पिढीला खूप गरजेचा आहे. चला बोला जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. मला असं वाटतंय की आज हा जो समोर बसलेला एवढा मोठा जनसमुदाय आहे त्यांनी जर सगळ्यांनी मिळून आपण टाळ्या वाजवूयात. कारण या टाळ्या फक्त आमचं कौतुक नाहीये, तर या टाळ्या माऊलींपर्यंत आपल्याला जे पोहोचवायचंय ती एक प्रकारची थेट विठुरायाला भेटण्यासाठी. आणि त्या कैवल्य वारीतला हा पुढचा अभंग बोला. धन्यवाद. अतिभंग गात गात या दिवे घाटाची बिकट अशी वाट सहज सोपी करून टाकते. चला तर मग आज इथे बसून त्याच दिवे घाटातलं ते विहंगम दृश्य आपण सगळे मिळून अनुभवूयात पुढच्या गीतातून. आळंदी नगरीचा महाराष्ट्र तेजोत्सव उत्सव आजचा कसा वाटला आपल्याला नक्की सांगा. आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.